आपला हा सरळ व्याजाचा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये किती पहिल्या 2 वर्षासाठी सरळ व्याजाचा दर जसा तसे 3% आहे, पुढील 3 वर्षासाठी जसा तसे 8% आहे आणि पुढील एका वर्षासाठी जसा तसे किती आहे 10%. आणि एका माणसाला 6 वर्षाच्या गुंतवणुकीसाठी किती वर्ष झाले 2 आणि हे 3 5 आणि हे 6 वर्षाच्या गुंतवणुकीसाठी 1520 रुपये काय मिळालं सरळ व्याज असेल तर त्या माणसाने किती रक्कम गुंतवलेली असणार. हा प्रश्न खूप पोलीस भरतीच्या पेपरमध्ये आलेला आहे. मग तुम्ही पहा लक्ष द्या इकडे. सर्वात पहिले किती वर्षासाठी आहे 2 वर्षासाठी. म्हणजे रक्कम दिलेली आहे का त्याला रक्कम नाही दिलेली म्हणजे रक्कम आहे आपली x ठीक आहे. आणि मुदत किती आहे पहिले किती आहे 3 नंतर 2 नंतर 1 दोन्ही 3 1 आहे. हा ना समजा किती आहे मुदत 3 2 आणि 1 6 वर्ष एकूण मुदत किती आहे 6 वर्ष आणि व्याज किती आहे 1520 रुपये. आपल्याला काय काढायची आहे मुद्दल काढायची आपल्याला. पाहिजे सर्वात पहिले x गुणिला पहिले किती वर्ष आहे 2 वर्ष किती पर्सेंट आहे 3% भागेला 100 अधिक पुढच्या याच्यात किंमत दिली नाही आपल्याला काय घेणार आपण x च घेणार. किती x गुणिला किती वर्षासाठी आहे 3% 3 वर्षासाठी 3% 3 वर्षासाठी भागेला 100 3 नाही 8 आहे इथं ठीक आहे. इथे किती येणार 8% अधिक नंतर 1 वर्षासाठी 10 पुन्हा x गुणिला 1 गुणिला 10 भागेला 100 व्याज किती आहे 1520 रुपये. झालं हे मांडणी झाली. आता पहा 3 दुनी 6 6x भागेला 100 अधिक 8 त्रिक 24x भागेला 100 अधिक 10 1 10x भागेला 100 बरोबर 1520. आता याची बेरीज कॉमन काय निघते याच्यामध्ये 100 कॉमन. आता याची बेरीज 6 24 30 40x बरोबर 1520. आता हे 40x बरोबर 1520 भागेला आहे तर कुठं जाणार 100. आता x बरोबर 1520 गुणिला 100 हे गुणिला आहे तर 40 कुठे येणार भागेला 40. आता झालं हा शून्य काढला हा शून्य काढला 4 1 4 आणि 100 ला 4 ने पूर्ण 25 चा भाग जातो ठीक आहे. आता 25 दुनी 50 आजच्याले 5 25 5 125 आणि 5 130 आजच्याले 13 25 1 25 25 आणि 13 38 बरोबर 3800 रुपये. मुद्दल किती आहे 3800 रुपये. 3800 ठीक आहे समजलं.